मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्फत एक अतिशय आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। लाडक्या बहीण योजनेचा जो 10वा हप्ता होता एप्रिल महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरित होणार होता, तर हाच 10वा हप्ता आता महिलांच्या खात्यावरती वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। अदिती तटकरे यांनी ट्विटर पेजच्या माध्यमातून सुद्धा महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी सूचना केलेली आहे, महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे। तर त्याचीच माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचं हे ट्विटर पेज असणार आहे। याच्यामध्ये हेडलाईन पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिलेली ती खाली वाचूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे। तर मित्रांनो, लक्षात घ्या, आधार लिंक असलेल्या बँकेमध्ये ही अनुदानाची प्रक्रिया आजपासून सुरुवात झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होईल। तर मित्रांनो, पुढच्या येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्या काही लाडक्या बहिणी असतील, ज्या महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असतील, तर या सर्व महिलांच्या खात्यावरती ही अनुदानाची रक्कम येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच सर्व महिलांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा व्हायला कमीत कमी शासनामार्फत 3 दिवस लागणार आहेत। त्याच्यामुळे कोणत्याही महिलांनी घाबरून जायचं नाहीये। चालू घडीला जरी तुमचं अनुदान खात्यावरती जमा झालं नसलं, तर पुढच्या येणाऱ्या 3 दिवसामध्ये 100% हे अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा। शासनाच्या येणाऱ्या सर्व योजना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर मित्रांनो, आजच्यासाठी इथेच थांबतो। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।